ओके, तर विक्रांत, म्हणजे तू यायच्या आधी इथे आम्ही लोकांनी काही गोष्टी डिस्कस केल्या, त्या तुलाही सांगते. एक अतिशय महत्वाची अट मोनिकाला घालायची. ती म्हणजे राजन, प्लीज ये ना. ह्याचं इंट्रोडक्शन करून द्यायची गरजच नाहीये ना. हा सगळ्यांना माहितीच असेल, कारण हा माझा जुना मित्र आहे हे कळल्यानंतर खूप जणांनी माझ्या विरुद्ध त्याचे कान भरायचे प्रयत्न केले. एनिवे, ठीकच आहे. कानगोष्टी हा खेळ तुम्हाला सगळ्यांना खूप आवडतोच नाही का. इकडची गोष्ट तिकडे करायची, तिकडची गोष्ट इकडे करायची, फक्त एवढंच कळ, बरोबर. एनिवे, राजनची आणि माझी खूप पक्की मैत्री आहे, त्याच्यामुळे त्यांनी मला सगळं खरं खरं सांगून टाकलं. तुम्हाला तर माहितीच आहे की मोनिका माझी खूप जुनी आणि जवळची मैत्रीण आहे. या घरात काय सिच्युएशन आहे हेही मला चांगलंच माहिती आहे. त्यामुळे मी काय फारशी भाषणगिरी न करता डायरेक्ट मुद्द्यावरच येतो, नाही का. मोनिकाच्या हक्काचं जे काही आहे ते तुम्ही तिला देऊन टाका. आम्हाला दोघांना मोकळं करा. कुठल्या हक्काची गोष्ट करतोयस तू? काय म्हणायचंय तुला? मला पहिले हे क्लॅरिफाय करू दे की ईशाचा खरा बाबा मीच आहे. चांगलंय. पुढे पुढे हेच, मोनिकाच्या हक्काचं जे काही आहे ते तिला देऊन टाका, म्हणजे आम्ही इथून निघून जाऊ. हे, अरे तू आत्ताच म्हणालास ना की ईशा ही तुझी मुलगी आहे म्हणून. मग ऐक, ईशासाठी जी संपत्ती जमवलेली आहे ना, तिचे अधिकार सदाशिवरावांनी तिचे बाबा हा दळवी घराण्यातला असेल असं गृहीत धरून दिलेले आहे. काय रे, आडनाव काय तुझं? सावंत ना? विसर, तुला यातलं काहीही मिळणार नाही. अनु मामा, नाही म्हणजे तुमची इच्छा आहे का की मी इकडेच राहावं आणि तुम्हाला आयुष्यभर त्रास द्यावा? तुला कोण इथं राहून देईल ग? नदीच्या काळी तुला इथनं हाकलून द्यायला हवी होती, पण तूच बसले चिकटून इथं दळवींच्या घराला. नानू मामा, तुम्ही काहीतरी बोलू नका प्लीज. एक मिनिट. मोनिका, जरा शांत हो. दोघांनी रागावर नियंत्रण ठेवा. आपण एकमेकांशी सविस्तर बोलून यावर काहीतरी निर्णय घेऊया.
मोनिका, नीट ऐक. तुला संपत्ती मिळेल, नक्कीच मिळेल. पण एक अट आहे. अजून काय अट आहे आत्या? पूर्वीचीच अट आहे. तुला ईशावरचा हक्क सोडावा लागेल, तरच तुला सगळे पैसे मिळतील. म्हणजे तुला इथून ईशाला बरोबर घेऊन जाता येणार नाही. हे नक्की मान्य आहे? एक मिनिट, पण याबद्दलचं डिस्कशन आधीच झालं होतं. पुन्हा पुन्हा तोच टॉपिक का काढताय तुम्ही? आत्ताच यांनी कबुली दिली ना की तो ईशाचा खरा बाप आहे म्हणून पुन्हा एकदा कन्फर्म करण्यासाठी विचारलं. मोनिका, हे तुला मान्य आहे की नाही? हे तुला मान्य असल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. का मग? ऐक माझं फक्त, काहीही प्रॉमिस करू नकोस. मला ही अट मान्य आहे. मोनिका, तुला कळतंय का तू काय बोलतेस? राजन, प्लीज, मला कळतंय मी काय बोलते. ही कळते तुला मोनिका. ऐक माझं, ईशावरचा हक्क असा सोडू नको. सांग, आपली मुलगी आहे ती शेवटी. राजन, मी जे काही करते ते खूप विचार करून करते. आणि ईशा नसली तरी मला चालणार. अगं, असं कसं बोलू शकतेस तू? मुलगी आहे ना ती तुझी. चोराच्या उलट्या बोंबा. आजपर्यंत मला ईशापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न करत होतीस ना तू? काय तर म्हणे मी ईशावर चांगले संस्कार करत नाही, हेच मत होतं ना तुझं आणि विक्रांतचं? मग आता करा ना, आयुष्यभर तिच्यावर चांगले संस्कार करा, मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. गुड. मग आता आपण पुढे जायला काहीच हरकत नाहीये. आणि तू ईशावरचा हक्क सोडला असलास तरी सुद्धा तिला भेटायची परवानगी आम्ही तुला देऊ. नाही, मला नाही वाटत तशी वेळ येणार आहे. आणि तसंही मला जर का तिची आठवण आली तर मी स्वतः येईन भेटायला. इज द टॉपिक ओव्हर ना? ठीक आहे, ही अट तू मान्य केलेली आहेस, आम्हाला तर काहीच प्रॉब्लेम नाहीये. ओके, निघते मी. राजन, नाही, थांब. मनू प्लीज, अजून अटी मी मान्य करू शकणार नाहीये. मला जरा बोलायचंय तुझ्याशी. ओके फाईन, बोलूया. म्हणून कशाला रडतीयस तू? एव्हरीथिंग इज फाईन अँड एव्हरीथिंग इज गोना बी फाईन. हो, कसं काय ग? इतक्या चांगल्या घराशी मनू तू? प्लीज प्लीज पुन्हा इमोशनल ड्रामा करू नकोस. हे बघ, काही गोष्टी आपण कितीही जोडण्याचा प्रयत्न केला ना तरी त्या जोडल्या जात नाहीत. सगळं विचित्र दिसायला लागतं. माझं आयुष्य झालं ना अगदी तसंच. नसत्या जबाबदाऱ्या डोक्यावर घेऊन नाचत होते ना मी. काय झालं?
नाही झेपलं मला, पेलवलं नाही. मला नकोय आता ते सगळं. आय वॉन्ट टू बी फ्री. फ्री झालीस ना आता फ्री. पण आता पुढे काय? पुढे फार काही बरं होईल असं वाटत नाहीये मला ताई. त्यातून तू ईशाशी सुद्धा. मनू, मला नाही करायचा संसार. मला मुलांची रिस्पॉन्सिबिलिटी सुद्धा नाही घ्यायची. मग राजन, इतकंच होत होतं तेव्हा का नाही सांगितलं? आता मला संसार नकोय, मुलांची रिस्पॉन्सिबिलिटी नकोय म्हणल्यावर तुला वाटतंय मी राजनला सुद्धा माझ्या आयुष्यात ठेवेन म्हणून? म्हणजे तू. ओके, आय एक्सप्लेन. गेम असतो ना, गेम. तो गेम एकदा संपला की तो रिस्टार्ट करायचा असतो. मग मागचं सगळं पुसलं जातं. एक नवीन गेम आपल्या समोर येतो. आणि अगदी तसंच या गेम मधलं मला सगळं संपवायचंय म्हणून. आणि या संपणाऱ्या गेम मधला नवीन प्लेयर आहे राजन. पुढच्या गेम मध्ये कदाचित कोणी दुसरं असेल. कोण असेल मला खरंच माहित नाही. किंवा कदाचित असंही असू शकतं की सगळा गेम मला एकटीलाच खेळावा लागेल. दॅट्स ओके, दॅट्स ॲब्सोल्युटली ओके. पण मला फक्त एवढं कळतंय की मला विक्रांत आणि राजन दोघंही नको. डू यू अंडरस्टँड दॅट? मग आता राजन काय करतोय तुझ्या आयुष्यात? म्हणू, मी जे काही ठरवलंय ते मी आता तुला अजिबात सांगणार नाही. तू हे जे काही बडबडतीयस ते आजी आजोबांना सांगितलं? मला अजून स्पीड ब्रेकर नकोयत माझ्या आयुष्यात. म्हणू, आजी आजोबांना कळणार, ते इमोशनल ब्लॅकमेल करणार, मी अडकणार. कशाला हवंय ते सगळं? आणि तुला हवं ते मिळालंच आहे ना म्हणून. ताई प्लीज, नेहमीप्रमाणे वाटेल ते बोलू नकोस. तुझ्यामुळे माझा त्या घराशी संबंध होता. तर तुझा संबंध संपणार म्हटल्यावर का? नवरा बायकोचं नातं संपलं ना म्हणू. मग त्यातून निर्माण झालेली सगळी नाती संपून जातात. मग उद्यापासनं मी विक्रांतची बायको नाही. सो टेक्निकली तू विक्रांतची मेवणी नाहीस. बरं झालं तू आलास. ऍक्च्युली मी बोलवणारच होते तुला. तसंही आमच्यातलं सगळं बोलणं झालं. बरोबर ना म्हणून? Let's go. चला, एक नष्टचर्य संपलं म्हणायचं. मोनिका गेली एकदाची आपल्या घरात. एक वादळच गेलं म्हणायचं. मोहन, असं एकदम समजू नकोस. शेवटी ती मोनिका एवढ्या लक्षात ठेव, ती काही करू शकते. म्हणजे तिला जे हवंय ते द्यायचं मान्य केलंय. मग आता अजून काय हवंय तिला? मोठी मम्मा आली ना? मोठी मम्मा आली ती? बोल ना छोटी मम्मा. हो पिल्लू, पण ती बाहेर गेली. का? कारण तिला जायचं होतं. कुठे? तिला काम होतं बेटा. मग ती मला का नाही भेटली? बोल ना, ती मला का नाही भेटली? ती घाईत होती ना बेटा. ती मला विसरली का? हा बाबा. ए ईशा बाळा, इकडे ये. मी तुला छान गाणं म्हणून दाखवतो. ये ये. आले 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 आले.
आपण खेळूया का मी तुला एखादं गाणं म्हणून दाखवू? नको आजोबा, मग मोठ्या मम्माला फोन लावा. अगं ती आता ना कामात आहे, आपण नंतर फोन लावूया. नाही आताच. ए तुम्हाला सगळ्यांना माहितीये का आम्ही सगळे काय खेळणार आहोत ते? आता आम्ही सगळे मिळून लपाछुपी खेळणार आहोत, हो की नाही? मी नाही खेळला. अरे आपण काहीतरी खाऊ खायचा का छान छान? हा चॉकलेट मिल्कशेक हवाय? अगो किती दिवसात तू प्यालीच नाहीयेस. आणू? नको, मला मोठ्या मम्माशी बोलायचंय. ईशा, तुला माहितीये आज रात्री आपण सगळे समुद्रावर फिरायला जाणार आहोत आणि तिकडे खूप मज्जा येते. समुद्रावर म्हणजे वाऊ. हो हो मग. आणि तिथून आल्यानंतर बाबा तुला एक छानपैकी गोष्ट सुद्धा सांगणार आहे बरं का. वाव, कुठली गोष्ट? वाव, वाईट माणसांना राजांनी राजवाड्याबाहेर कसं काढलं त्याची गोष्ट. आता मी ठरवलंय की बाबा सगळ्यांना गोष्ट सांगणार, मग झोपायचं, मग सकाळी सकाळी उठून आपण परत खूप खेळायचं. ओके. ही तर एकदम गुड गर्ल आहे की. चला इशू, आता आपण सगळ्यांना गुड नाईट करूया आणि आज जाऊन झोपूया. ओके, गुड नाईट. गुड नाईट. चला आता मलाही निघायला हवं. बिचारी ईशा, मला तर आता असं वाटायला लागले तिला समज येईपर्यंत हे सगळं असंच चालू राहणार. मधू, अरे सुक्या बरोबर ओलही जळतं, त्याला काय करणार? मोनिकाला आपण समजावू शकत नाही आणि या पोरीला समजवण्याचा प्रयत्न केला तर तिला ते समजणारच नाही. विजय, नानू मामा, चला निघते मी. आज अगदी शांत झोप लागेल मला. आज एक महत्वाचा टप्पा गाठलाय आपण. ताई, उद्या घरात जे घडणार आहे ना त्यांनी इतिहास निर्माण होणार. म्हणजे घटस्फोट मिळणार आणि शिवाय त्या मुलीला वर भरपूर पैसे मिळणार. इतिहास घडायलाच हवेत. हे लोकांचं भलं होत असेल ना तर इतिहास घडायलाच हवेत. चला, एक महत्वाचं काम केलं, माईला फोन करून कळवून टाकलं. अरे चिडली नाही ना ती? छे छे, ती नाही चिडायची. अरे तिलाही असंच वाटत असणार आणि तिचा विश्वास आहे आपल्यावर. अरे शुभेच्छा दिल्या आहेत, अभिनंदन केलंय आपल्या सगळ्यांचं. पाहिलंच, मला वाटलंच ती अशी येते आणि हे असंच असायला हवं. विजय, अरे तू त्या मानसीच्या आजी आजोबांना फोन कर आणि त्यांना सगळं कळवून टाक, कारण इथे काय चाललंय हे त्यांनाही कळायला हवं, नाही का? कळवतो मी, लगेच कळवतो. हा, आणि एक तुम्हा सगळ्यांना एक महत्वाची गोष्ट मला अशी सांगायची की उद्या डिवोर्स पेपरवर साईन झाल्यानंतर त्यांच्या लग्नाची तयारी करायची. जितक्या लवकर या आठवणी पुसता येतील ना तेवढं चांगलं. निर्मले, आपली गोष्ट वेगळी आहे, पण मानसीच्या मनातून त्या आठवणी जातील का? विचित्र परिस्थिती सापडली ग ती. मधू काका, हे बघ, नवीन आठवणी तयार झाल्या की जुन्या आठवणी आपोआप पुसल्या जातील. हे सगळं होईल. अरे पण त्यासाठी सुरुवात तर करायला हवी ना. उद्यापासून विक्रांतच्या नवीन आयुष्याला सुरुवात होईल आणि मग हे प्रकरण मार्गी कसं लागेल याकडे आता आपल्याला लक्ष द्यायला पाहिजे. चला निघते मी. या. बाय.
सांभाळून ग. हो रे. हा. विक्रम कुठे? वर सज्जावर आहे. मी भेटतो जरा त्याला. ए कुठे निघाला? जाऊ नकोस हा, थांब इथेच. मानसी आहे सोबत, एकटा नाही आहे तो.